हे शब्द माझ्या शिवामुळे झाले आणि माझ्या लेकामुळे। शिवानीचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाहीये। अरे बास झाले उपकार वगैरे, असं काही कोणी उपकार वगैरे करत नाही आणि हे माझं कर्तव्य आहे आई। पण मला खात्री होती शिवा आणि आशू हे घर परत मिळवतीलच। पण या सगळ्याचं क्रेडिट आशूला जातं। म्हणजे आजी ही आयडिया आशूची होती, सगळं त्याने केलं। मी आणि आपल्या गँगने फक्त त्याला सपोर्ट दिला। तरी पण कसं मिळवलं ते सांग की, म्हणजे एवढं समजा कसं केलं तुम्ही? आजी हे झालंय ना, हे महत्वाचं नाही, तरी पण कसं मिळवलं ते सांगा की। काही नाही का आजी, ते तुझी खोटी सही घेतली होती त्याने आणि मग ती सगळी डॉक्युमेंट्सही फेक होती। सो तिथे आपण फसलो, बाकी काही नाही। काय मोठा बशिवला मेल्याचा तो? सैतानाला सुद्धा लाज वाटेल ह्याच्या वागण्याची। नाही, पण आता आपल्याला त्यांच्यापासून काही त्रास नाही ना? काय नाही, आता आपल्याला कसली टेन्शन नाही आणि कसली काळजी करायची गरज नाही। कुणाची बी दुष्टाचे पण दृष्ट नग लागायला आणि आल्या गेल्याची बी दृष्ट नको माझ्या लेकरासनी लागायला। शिवानी, खरंच आम्ही नशीबवान आहोत, तुझ्यासारखी मुलगी आमच्या नशिबात आहे आणि जावई बापूंसारखा मुलगा आम्हाला मिळालाय। अभिमान आहे मला तुम्हा दोघांचाही। आणि या सगळ्यात आपल्या गँगने पण आम्हाला खूप मदत केली। त्यांना पण जेवायला बोलवूया हा? बरं चला, आता मी सगळ्यांसाठी चहा करते। नाही, तुम्ही बसा ना, मी करते पटकन। तुम्ही आराम करा, मी चहा करते। अहो चांगला करते मी, घाबरू नका। अहो सीताई, वाव, घर किती छान आणि शांत वाटतंय ना। म्हणजे कुणाची गडबड नाही, कुणाची कटकट नाही, घर कसं प्रसन्न वाटतंय। काय ग, असं का बघतेस माझ्याकडे? काही चुकीचं बोलते का मी? म्हणजे तूच विचार कर ना, घरातली नेगेटिव्हिटी बघ ना, अशी चुटकी सरशी घराच्या बाहेर गेली। तर एवढे दिवस सगळ्यांना किती त्रास होत होता ना। पण काकू मानला तुला का मी काय केलंय? काय केलंस? अगं खूप काही केलंयस तू। तू जो निर्णय घेतलायस ना, तो उत्तम निर्णय घेतलायस। कीर्ती, हे बघ, मला जे बरोबर वाटलं ते मी केलं। मी त्यांच्यासाठी खूप काही केलं आणि जे केलं ते अगदी मनापासून केलं होतं, पण तरीही त्यांनी माझ्यावर खोटा आरोप घेतलाच आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय। पण तेच महत्वाचं होतं ना काकू। काय आई तर हे बोललीच नसती त्यांना। शिवाने शांत केलंय ना आईला, आणि आई शिवाच्या जाळ्यात आता पूर्णपणे अडकली। त्यामुळे या घरासाठी जे चांगलं करायचं होतं ते तुलाच करायचं होतं आणि तू योग्यच निर्णय घेतलास। कीर्ती, मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाही आणि मुळात मला हे सगळं सहनच होत नव्हतं। तेव्हा माझ्या बाजूने कोणी बोललं नाही बोललं तरी ठीक आहे, आरोप माझ्यावर झाले होते तेव्हा मी बोलले। आज आपली माणसं घरात आहेत असं या घरालाही वाटत असेल नाही? होय, उन्हात पावसात या भिंतीने आधार दिला ह्या मसनी। हे घर दुसऱ्याच्या ताब्यात गेल्यानंतर जेवढा त्रास हा मसनी झाला ना, तेवढाच त्रास या भिंतीना बी झाला असेल। हे नाही होऊ शकत। सगळं आलं होतं माझ्याकडे। कीर्तीनं डाव तर खेळला, पण तो माझ्याच अंगाशी आला आणि आता तर हा चंदन पण दारू प्यायला लागलाय। म्हणजे मी आयुष्यभर या घरात फसून राहील। नाही, असं होऊन नाही चालणार। फसेन मी या सगळ्यांमध्ये। काहीतरी करायला हवं। हे समजा माझ्या शिवा आणि आशूमुळे शक्य झालंय। तुम्ही दोघांनी लय केलंय आमच्यासाठी। आता आराम करा। आणि आता तुम्ही इथली काळजी करू नका, इथे आम्ही सांभाळून घेऊ सगळं। आजी, वंदनाताई, गेल्या काही दिवसात जे झालं
ते सगळं फार वाईट झालं, पण मला खात्री आहे हळूहळू सगळं रुळावर येईल. छान झालं ना सगळं? काय आई बाई आजी? शिवा, तू तर खूप खुश असशील. घरी जाऊन छान निवांत झोप येईल तुला. असं का बोलतेस दिव्या? काय विसरलात ना तुम्ही सगळे? माझ्यावर जो घात झालाय ते. घर मिळवलं आणि खुश झालात सगळे. माझ्या बाळाचं काय? ते पण मिळवून देणार आहात का परत? देणार आहात मला माझं बाळ परत? हे बघ दिव्या, थांब बाजी, मला शिवाकडून उत्तर हवंय. कसलं उत्तर हवंय तुला? या काय हट्टीपणा आहे दिव्या? आई, त्या घराने माझं बाळ घेतलं. माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंद घेतला. आता चंदन दारू प्यायला लागलाय. मला नुसता अंधार दिसतोय. मला काहीच सुधरत नाहीये. आणि शिवा, तुझ्या बहिणीची ही अवस्था असताना तू परत त्याच घरात जाऊन राहणार आहेस? अगं काय बोलतेस? जरा विचार करून तरी बोल. त्यात शिवाचा काय दोष आहे? सगळ्याचा विचार करूनच बोलतीये बाई आजी. माझ्यासाठी तर काहीच उरलं नाहीये ना. दिव्या, अगं होतील गोष्टी नीट. तू एवढ्या टोकाचं का बोलतेस? आशू, टोकाचं बोलतेय कारण हेच खरं आहे. हे बघ दिव्या, आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी आहे, पण ह्यात शिवाचा काय दोष आहे? हे बघा सीताई, त्या घरात मी सगळ्यांनाच दोषी धरत नाही. माझ्यासोबत जो अपघात झालाय, जो मला त्रास झालाय, तो मला विसरता येत नाहीये ना. मग अशा वेळी मी माझ्या बहिणीकडे एवढं तर मागूच शकते. हे बघ म्हणजे दिव्या, आई, दिव्या तू जरा गप्प बसशील का? नाही आई, थांब. मला अडवू नकोस. शिवा, तुला आज निवडावं लागेल. तुला कुठल्या घरी राहायचंय? अशा वेळी तुला तुझ्या बहिणीसोबत उभं राहायचंय का तुझ्या सासरी, तुझ्या संसारात आनंदात राहायचंय? अगं काय बोलते दिव्या, जर तू ते घर चूज केलंस तर आजपासून मी तुझ्यासाठी मेले समजते. आणि तू मला निवडलंस तर तुला ते घर सोडावं लागेल. परत विचारतीये शिव, तू जर ते घर चूज केलंस तर आजपासून मी तुझ्यासाठी मेले समजते. आणि तू मला निवडलंस तर तुला ते घर सोडावं लागेल. दिव्या, हे कसं करू मी? अगं कसं म्हणजे? तूच तर म्हणतेस ना नेहमी की तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस. मग ही गोष्ट तुझ्या काहीही मध्ये येत नाही? दिव्या, ह्या समद्यामध्ये शिवाला कशाला मध्ये आणतेस तू? हो ना. आणि यात शिवानीची काय चूक आहे? कारण ती बहीण आहे माझी आणि तिने माझ्यासाठी उभं राहावं अशी अपेक्षा आहे माझी. यात काय चुकीचं आहे? माझं सगळंच गेलंय ना. माझं बाळ गेलंय त्या घरात आणि त्या घरात जाण्याचा निर्णय हिचाच होता. हे बघ दिव्या, जे झालं ते दुर्दैवीच झालं, पण ह्या सगळ्यामध्ये शिवाची काय चूक आहे? ती मुलगी नेहमी तुझ्या बाजूने उभी असते. आम्ही सगळे आहोत. असं दोन घरांमध्ये ती निवड कशी करणार? दोन्ही घरं तिचीच आहेत. हे बघ, झाल्या प्रकाराची मी माफी मागते, हात जोडते. अहो सीताई, काय करताय तुम्ही? नका माफी मागू. मी समजावते ना तिला, मी बोलते तिच्याशी. दिव्या, अगं थांबव आता हे समज. जे काही झालंय ते भरून येणार आहे का? ह्या बघ, ह्या सगळ्यांच्या वतीनं म्या माफी मागते तुझी. थांबाजी, माफी खरं तर दिव्याने मागितली पाहिजे, शिवाला असली अट घालण्यासाठी. चंदन, हे बघ, तू शांत हो. नाही, एक मिनिट शिवा, एक मिनिट, मला बोलू दे. दिव्या, तू काय बोलतेस, काय विचार करतेस याचं भान असतं का ग तुला? नाही, आपल्याबरोबर जे झालं ते वाईटच आहे, नो डाऊट. पण हे असं सगळं करून आपलं बाळ परत येणार आहे का?
आणि आपल्या वाईट परिस्थितीत आशू आणि शिवा आपल्या बरोबर उभे होते हे विसरलीस का तू? अगं पण गॅरेजवर राहत होतो म्हणून ते आपल्याला त्यांच्या घरी घेऊन गेले. हे घर आपल्याला परत मिळवून दिलं आणि तू असं वागतेस तिच्याबरोबर? चुकीचं आहे दिव्या, चुकीचं आहे. आणि माझ्यासोबत जे झालं ते अगं पण त्याने तुझं बाळ परत येणार आहे का? नाही तसं असेल ना तर तू हे जे चालवलं ना ते खुशाल चालू ठेव. असो, माझा नवराच माझ्यासोबत नाहीये तर मी तरी बोलून काय करणार? अगं दिव्या ऐक ना दिव्या. शिवानी, जाऊ दे तिला. तू उगाच विचार करत बसू नको. होईल आपोआप शांत. बरोबर आहे. आपण सगळ्यांनीच जरा डोकं शांत ठेवायला हवं. आपण सगळेच दिव्याची परिस्थिती समजू शकतो. शिवा तू काळजी नको करूस, आम्ही समजावतो दिव्याला. आणि हा असा कुठला निर्णय वगैरे घ्यायची काही गरज नाही. प्लीज असं नको करू. बरं चला आपण निघूया का? चला ताई आजी येतो. या तुम्ही आता घरी गेल्यावर आराम करा आणि इथली काळजी अजिबात करू नका. चंदन, हे बघ, जे झालं ते वाईटच झालंय. या परिस्थितीत ना तू आणि दिव्या दोघंही सांभाळून घ्या. एस्पेशली तू तिला सांभाळ आणि जास्त चिडचिड नको करू तिच्यावर. हो. आणि वंदनाताई, काही लागलं तर संकोच बाळगायचा नाही, लगेच हाक मारायची. चल येतो. येतो. स्वयंपाक झालाय ना, आता काय करतेस? सरप्राईज. कसलं सरप्राईज? अगं काहीतरी गोड करते खायला. का काही स्पेशल आहे का? काकू, हा काय प्रश्न झाला का? आता तर सगळं स्पेशल आहे घरात. घरातून नेगेटिव्हिटी गेली आहे ना, बघतेस ना केवढी पॉझिटिव्हिटी आली आहे घरात. मी तर म्हणते ना आपण एक पूजा करूया, नाहीतर शांती करूया. पण त्याआधी खीर करूया. हे सगळं ठीक आहे, पण आधी शेवया ना छान तुपावर भाजून घ्यायच्या असतात, मग सगळं नंतर करायचं. ओह, मी विसरले. तू मदत कर ना काकू मला प्लीज. सर ये. काकू, म्हणजे तू पण खुश आहेस हे माहितीये मला. चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तरी चालेल. कीर्ती, अगं काय चाललंय तुझं? हा माझ्यासाठी जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नव्हता, तर माझ्यावरच्या खोट्या आरोपाविरोधात मी उभी होते. आणि बघ, तुला जर हे गोडधोड करायचं असेल ना तर कर, मी तुला मदतही करते. पण माझ्यासाठी हे सेलिब्रेशन नाही, आणि या कारणासाठी सेलिब्रेशन केलेलं मला आवडणारही नाही. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी तर आहे ना. काय करायचंय पुढे? त्याच्यात तूप टाकायचंय का? उर्मिला, आत येऊ का? ताई, अगं असं काय विचारतेस? ये ना, अगं तुझंच घर आहे. बस ना, बस की. बोलायचंच होतं तुझ्याशी. हे बघ उर्मिला, जे झालं ते झालं, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपणच समजूतदारपणा दाखवायचा असतो. म्हणजे कुठलाही विषय आपल्या नात्यांमध्ये येत नाही ना, घरातली शांतता भंग होत नाही ना, हे आपणच बघायला हवं. आणि मुख्य म्हणजे आपण घरातले मोठे आहोत ना, पुढाकार मोठ्यांनीच घ्यायला हवा. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? म्हणजे बघ, आता ही सगळी मंडळी त्यांच्या घरी गेली सुखरूप, म्हणून माझं म्हणणं आहे की तू सुद्धा मनात काहीही ठेवू नकोस, कोणाच्याच बाबतीत नाही, शिवाच्या बाबतीतही नाही आणि त्यांच्या बाबतीतही नाही. शिवा कशी आहे हे तर तुला माहीतच आहे, मी तुला सांगायलाच नको. खरं तर सगळ्यात आधी शिवाला तू आपलंसं केलंस, तिच्यावर विश्वास ठेवलास, म्हणूनच म्हणते सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया.
तुला या वस्तू आठवत आहेत? या वस्तू थोडीच आहेत, आठवणी आहेत आपल्या. ताई तुला माहितीये मी ह्या सगळ्या वस्तू इतक्या जपून का ठेवल्यात? कारण तू मला या दिल्यास आणि म्हणून या वस्तू माझ्या खूप जवळच्या आहेत. ताई तू सगळं आहेस का माझ्यासाठी. दिव्याने जेव्हा माझ्यावर आरोप केला ना तेव्हा मला इतकं वाईट नाही वाटलं जितकं तू त्या केलेल्या आरोपावर विश्वास ठेवला तेव्हा वाटलं. नाही ग बाळा, असं अजिबात नाहीये. म्हणजे माझ्या मनातही आलं नाही की तू असं काही करू शकतेस. फक्त वादाला तोंड फुटायला नको म्हणून तू काहीच नाही बोललीस. हे ग तू माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहेस आणि माझ्या सगळ्यात जवळची जी व्यक्ती आहे माझी ताई आहे तिचाच माझ्यावर विश्वास नाही आहे ना. हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याचं मला जास्त दुःख झालंय. उर्मिला, असं काही नाहीये ग. ताई ते काही असलं तरी तुझ्यात आणि माझ्यात जर कोणी आलं तर ते मी सहन करणार नाही. मग ते शिवा असून दे किंवा दुसरं कोणी. उर्मिला शांत हो ना. कुठला विषय, कुठे नेतेस? हे अगं मी लहान नाहीये, मलाही कळतं सगळं. ठीक आहे, जे झालं ते झालं. माझं म्हणणं एवढंच आहे की मी जे बोलले त्याचा एकदा विचार कर आणि एक लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. मी कायम तुझ्या सोबतच आहे. अरे बसले का सगळे? सॉरी सॉरी, उशीर झाला. अरे वा, हे काय शेवयांची खीर? म्हटलं काहीतरी गोड करूया खायला. हा, हे चांगलंच झालं, पण म्हणजे काय काय कारण? काय रे असं काय करतोयस? बघ ना जरा घरात किती शांतता आहे, किती छान वातावरण आहे. म्हणजे घरात कोणाचा गोंधळ नाही, कोणाची कटकट नाहीये आणि घरात कशी पॉझिटिव्हिटी पसरली आणि नेगेटिव्हिटी बघ ना कशी पळून गेली घरातून. एक मिनिट, निगेटिव्हिटी म्हणजे मला नाही कळलं, कसली निगेटिव्हिटी? नाही नाही आशू, तिला असं म्हणायचं आहे की गेले काही दिवस काही ना काही कारणामुळे बराच गोंधळ होत होता, वाद होत होते, तर या सगळ्याला आपण निगेटिव्हिटीच म्हणणार नका आणि काही म्हणणार. ह्या सगळ्याचा शिवालाही त्रास झालाय ना. पण त्रास होणारच आहे, तिच्या घरचे आहेत ते. मी दोघेही जे बोलताय ना ते चुकीचं आहे. हो हो, पण हेही तिचंच घर आहे ना आणि ते काही शत्रू नाही आहेत आपले. पण आता शिवाने हे ठरवायलाच हवं की तिचं घर नेमकं कुठलं आहे ते. अशा ह्या परिस्थितीतही ती आपल्यासोबत या घरात आहे, आपल्याबरोबर जेवते, म्हणजे तिने ठरवलंय की तिचं घर कुठलं आहे हे समजायला काही हरकत नाही. काकू बास, मला काही कळलं नाही. म्हणजे काय नक्की म्हणायचंय तुला? आणि हे असं कसं विचारू शकतेस तू? काय खेळतोय आपण, एक खेळ खेळतोय की कुठलं घर निवडायचं शिवानी? आशू, काकूशी नीट बोलायचं. आधीच तिचा खूप अपमान केलाय हिच्या घरच्यांनी आणि साहजिक आहे तिचं असं बोलणं. तिच्या जागी कुणीही असतं ना तरी असंच रिॲक्ट केलं असतं. बस बस, कोणीही काही बोलणार नाही आता. तुझं तर नेहमीच असतं आहे. तू तर एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, जे झालं ते झालं. आणि हा काही खेळ नाहीये. हे घर तिचं आहे का ते घर तिचं आहे, दोन्ही घरं शिवाचीच आहेत. आणि ते गेलेत म्हणून त्यांचा विषय मुद्दामून काढायचा, त्यावर चर्चा करायची, हे सगळं आपण करणार नाही आहोत. कोणीही काहीही बोलणार नाही. आणि कीर्ती, हे तू लक्षात ठेव. चला जेवा सगळ्यांनी. जेव बाळा. शिवा ऐक, तू जेवणाच्या ताटावर रडायचं नसतं. अजिबात रडू नको, जेव. काही नाही, बिंदास, मी आहे ना.